ईट का, वाळू का, खड़ी का, सबका बिजनेस करेगा इधर पप्पू शेठ। मी तुला एकदा बोललो होतो ना, एक वेळ सोनं चोरी करा, पोलीस माफ करतील, पण पप्पू शेठचा धंदा चोराल तर गळा आवळेल। हो पप्पू शेठ कधी बोलला होता मला आठवत। अरे चोरीच करायची तर माझं हृदय चोरी करा, माझी हेअरस्टाईल चोरी करा, पण धंद्यात चोरीचा मामला टाणा 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 टा, चुकला की ठोकला। माझ्याशी वाकडं म्हणजे माननीय नगरसेवक बलमाजींशी वाकडं, आणि बलमाजींशी वाकडं म्हणजे सत्यदादाशी वाकडं। अंडरपॅन्ट क्रोनॉलॉजी। पप्पू शेठ पोलीस आले, पोलीस। अरे येऊ दे रे, येऊ दे। अरे काय घाबरतो का मी? ज्याच्याकडे हा इट भट्टी आत्याला कशाची भेटती? अरे पोलीस येऊ दे नाहीतर इंटरपोल येऊ दे, कोणाची हिम्मत नाही इट भट्टीवर यायची। अरे लय मोठे मोठे अधिकारी येऊन गेले बर का, समुद्रात पाळ खाल्लं जशी वाळू जाते का नाही तसे गेल्यात उडून बुर्र। अरे कुणाची हिम्मत नाही पप्पू शेठला हात लावायची, आणि जर हात लावला तर काय करतो? मोडतो। कसा? मंजूताई 1 2 3 हो 3 स्टार। माझे सिस्टर इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर, माझे माझे सिस्टर इन्स्पेक्टर, माझे सिस्टर इन्स्पेक्टर, माझी सिस्टर इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, माझी सिस्टर इन्स्पेक्टर। भारती मावशी पकडा सगळ्यांना। अरे अरे गंमत करते, अरे गंमत करते बहीण आहे ना माझी मंजूताई। अगं तुझा मला लय अभिमान वाटतोय, 4 डंपर वाळू भरून एवढा अभिमान वाटतोय तुझा। मला लाज वाटते तुझी। आधी पाकिटमारी करायचास, नंतर इमानदारीनं पैसे मिळून खात होतास ना, मग काय झालं? शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच। चल तुझी 4 डंपर वाळू कशी बाहेर काढते बघाच। मंजूताई सिस्टर मंजूताई चल चल लवकर। पडवळ सगळ्यांना काहीतरी खायला द्या, बिचाऱ्यांनी काहीच खाल्लं नसेल। हा मला लेंटिल सलाड द्या, ते किंटो डाएट वर आहे ना मी, आणि डाएट सोडा एक, ते पोटात गडबड आहे ना म्हणून म्हणलो। तुला लाज नाही वाटत का रे तोंडवर करून बोलायला? हा आणि शेवटचं सांगते, मी तुझी मंजूताई नाही, शिस्तीत इन्स्पेक्टर मॅडम बोलायचं। होय मंजूताई। भारती मॅडम याला आणि याच्या माणसांना आत टाका आणि तक्रार लिहून घ्या। मंजूताई इन्स्पेक्टर मॅडम चुकलं माझं, मला माफ करा, परत नाही असं करणार। भाऊ आहे का नाही तुझा, मग मोठ्या मनानं माफ कर की, मला परत नाही करणार। ही असली रडायची नाटकी माझ्या समोर करायची नाही का? बास का मंजूताई, आठव जरा, अगं एकेकाळी भाऊ म्हणून मला किती मदत केली होती तू, किती जीव लावला होता,
अगं तू तेव्हा मदत केलीस म्हणून मी आता ह्या पोझिशनला आहे ना. तेच चुकलं रे माझं. त्यावेळेस जर मला कळालं असतं ना पुढे जाऊन असले काळे धंदे करणार आहेस तर तुला काहीच मदत केली नसती. आणि सांगितले तेवढं लक्षात ठेवायचं. ताई नाही म्हणायचं मला, इन्स्पेक्टर मॅडम. होय मंजूताई, इन्स्पेक्टर मॅडम. मॅडम म्हणतो, इन्स्पेक्टर मॅडम म्हणतो, पाहिजे तर वहिनी म्हणतो. मंजूताई, इन्स्पेक्टर मॅडम. माफ कर गे मंजूताई, सॉरी मंजूताई, चुकलं माझं. मी पाया पडतो तुझ्या, पाया पडतो. मी नाही परत असं करणार. पाहिजे तर माझ्या 4 डंपर वाळूची शपथ घेतो, पण परत असं करणारच नाही. मला जेलमध्ये टाकू नका मॅडम. याला घाबरत होता आपण. हो इन्स्पेक्टर मॅडम, ऐकून घ्या की माझं. मी काय हे मुद्दाम नाही केलं. मला काय आवडत नाही हे बेकायदेशीर धंदे करायला, पण माझ्यावर वेळच तशी आली. म्हणजे मॅडम, इन्स्पेक्टर मॅडम, चुकलं माझं. माफ करावं इन्स्पेक्टर मॅडम. सॉरी, मला काढता म्हणजे काय लागलं घेऊन जा. चला चला, आणि तुम्ही या इकडे. सत्यदादा, मॅटर झालंय. काय झालं? अहो त्या नवीन इन्स्पेक्टर बाईंनी पप्पू शेटला पकडले. अहो दादा हसताय काय? पप्पू शेटला पकडलंय तिने, त्याला आत टाकलाय. दादा लय हाणलंय त्याला. अहो दादा तुम्ही हसताय काय? पण ते सोड, तू एक काम कर, ही बॅग आत ठेव. ठीक आहे. आम्या चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. ओके चला. आणि दिन्या, इन्स्पेक्टर बाई नाही, इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम म्हणायचं. काय म्हणणार? इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम. करेक्ट. चल रे. हो पप्पू शेठ, हो नका टेन्शन घेऊ. आपल्याला सोडवायला कोणतरी नक्कीच येणार. कसं कोण येईल? अहो तुम्हाला मानणारी काही कमी लोक नाहीत. अरे सत्याला नाही तर बालमाजींना तरी कळायला पाहिजे होतं ना. त्यांना कळालं असतं तर ते आले असते. 100% आले असते रे. 100% नाही, 1001% येणार. बघ म्हणलं होतं का नाही? अरे तोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, माननीय नगरसेवक आपले बालमाजी आलेत. मॅडम भारती मॅडम या पोलीस स्टेशन मधल्या सगळ्यात मोठ्या मॅडम, वयानं, अनुभवात. तुमच्या वाघमारे मॅडम कुठे आहेत? त्यांना सांगा कर्तव्यदक्ष नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने आल्यात, जरा भेटायचंय. कालची भेट विसरलास? भारती मावशी, कोणाला काय सांगू नका. काय झालं होतं काल? अरे पप्प्या, काय नाही रे, आपण कालकडे लक्ष द्यायचं नाही. अरे मी भविष्याचा वेध घेणारा नगरसेवक आहे. आपण भविष्याचा विचार करायचा, कालचं काय घडलं ते अजिबात विचारायचं नाही. त्यांना पण सांग. बघितलं का कसा आहे माइंडसेट? बोललो होतं का नाही तुम्हाला मी? तुम्ही कधी बोलला होता? आम्हाला आठवत. अरे लक्ष असेल तर आठवल ना. बोललो नव्हतं का मी? पप्प्या आता बघ आपला दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस कसा सोडवतोय आपल्याला. दादा आता इन्स्पेक्टर मॅडमला छापत्यात बघ. आता जाऊ माननीय, जाऊ जातो की. जाऊ की. घाबरताय कोणाला तू? जाऊ की. अजिबात नाही, जातो ना. हे बघ निघालो. हा सोड. केबिन मध्ये येता मॅडम? जा केबिन मध्ये जा. आता टेन्शन नाही घ्यायचं. अजिबात नाही. सगळं विसरून पप्प्या चांगल्या मार्गाला लागला होता. मेहनत करून मिळवून खात होता. पण ह्यो सत्या
सत्यानं स्वतःबरोबर सगळ्यांना बिघडून टाकलं. काय तर म्हणे पप्या शेठ. सत्यानंच त्याला असलं काम करायला लावलं असं. मी आत येऊ शकतो का? एक जरा काम होतं छोट. या नगरसेवक बलमा शेठ, काय काम काढलं? मला वाटलं तुम्ही अजून रागवलं का काय माझ्यावर. अहो आम्ही कुठलं शेटबीट, आम्ही आपलं सर्वसामान्य जनतेचे नगरसेवक, जनतेची सेवा करायची फक्त बस. काय एक छोटस काम होतं म्हणून तुमच्याकडे आलो. बाकी काय म्हणताय वहिनी? बसायला सांगितलं नाही ना, उभं राहून बोलायचं. डायलॉग आठवलं मला पिक्चर मधला म्हणून जरा हसू आलं. ते नाही का, जब तक बैठने के लिए कहा नहीं जाता शराफत से खड़े रहो, ये पुलुडेशन है तुम्हारे बाप का घर नहीं आहे. चेष्टेचा भाग सोडा, आम्हाला काय राग नाही आला तुम्ही असं बोलला म्हणून. पण तुमचं खरंच साताऱ्यामध्ये मनपूर्वक स्वागत वाघमारे वहिनी, सॉरी वाघमारे मॅडम. तुमचं मनपूर्वक अभिनंदन तुम्ही इन्स्पेक्टर झाल्याबद्दल. तुझं पण अभिनंदन, नगरसेवक झालास. ते काय हो, ते होतच असते. काय आता लोकांच्या जनतेचं प्रेम म्हणायचं आपल्यावरती बस. म्हणून तर मी माननीय नगरसेवक झालो ना. आणि तुम्ही स्वतःच्या सौकर्तृत्वावर कोण झाला? इन्स्पेक्टर. पण काय पण म्हणा, आपण कोणी पण झालो तरी आपलं नातं मात्र एकच. मी तुमचा भाऊजी, तुम्ही माझ्या वहिनी. बलमा, आता तसं काहीच राहिलं नाही. मी एक इन्स्पेक्टर आहे, तू एक नगरसेवक बस. आपल्यात काहीच नातं नाही. आता काही कामाचं बोलायचंय ते बोल, नाहीतर निघ. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. एक बोलायचं होतं, बोलू का? नाही म्हणजे जास्त काय सांगणार नाही, पण सत्याच्या बाबतीत नक्कीच तुमचा गैरसमज झाला. डोंट वरी, गैरसमज आपण दूर करू शकतो. कारण सत्य आपला आहे ना तो. बलमा, त्या गुंडाचं नाव सुद्धा माझ्या समोर घ्यायचं नाही. आणि तू त्याची वकिली करायला आलाशील तर आत्ताच्या आता निघितून. अहो वाघमारे वहिनी, मॅडम, अहो तुम्ही त्या आठवा सगळ्या गोष्टी, त्या जुन्या काळात सगळ्या गोष्टी आठवा. त्या गोष्टी त्याचा काहीच दोष नव्हता. बलमा, मला चांगलंच माहित आहे दोष कोणाचे आहेत. अहो त्याची बाजू एकदा तुम्ही समजून तर घ्या की. मी गुंडांची आणि कायदा मोडणाऱ्यांची बाजू कधीच ऐकून घेत नाही. मी तर कायदा मोडणाऱ्यांना बेड्या ठोकायला आले, आणि तुझ्या मित्राला बेड्या ठोकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. लक्षात ठेव. अहो वाघमारे वहिनी. बलमा, गेट आउट. आत्ताच्या आता इथून निघ, नाही तर तुला आत टाकीन. जातोस का मी येऊ सोडायला? नाही जातो. अरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, स्वतः बालमाजी आले सोडवायला आपल्याला. येतच असत्याला आता. अरे बाहेर पाडायचं आता. ओ माननीय कार्यक्षम, इकडं बघा जरा, लक्ष द्या गरीबाकडं. पप्या, आपण निवांत बोलू सविस्तर. ए दादा, अरे सविस्तर म्हणजे? अरे काय फासावर चढवल्यावर बोलणार आहे का काय तू? पप्या, तू जरा ग बसतोस का? तुला म्हंटल का नाही आपण बोलू सविस्तर. मी करतो काहीतरी मॅनेज. थांब. अरे काय तू अजून सोडवलं नाहीस पप्याला? आला आला आला, माझा देव आला. सत्य दादा, अरे तू स्वतः आलायस. बरं झालं आलास बघ. मंजुताईने लय मारलंय मला. माझ्या एवढ्या कानाखाली मारल्यात की लगा माझा गाल बघून ज्योतिष मंजुताईचं भविष्य सांगेल. तू बरं झाला आलास. सत्या, बस ना. नाही भारती मावशी, मी तुम्हाला फक्त एवढं सांगायला आलोय की तुम्ही पप्याला सोडून द्या. तुम्हाला जसा वाटतोय ना तसा मॅटर नाही आहे. उगाच बिचारा अडकून राहील, ते बी दोष नसताना. मग कुणाचा दोष आहे?
दोष कुणाचा आहे तेच तर जाणून घ्यायचं आहे ना वाघमारे मॅडम. म्हणजे या केसमध्ये दोष कुणाचा आहे ते जाणून घ्यायचं आहे ना आपल्याला. हे बघा, तुम्हाला जसं वाटतोय ना तसा विषय नाही आहे आणि तुम्हाला माझ्यावर राग काढायचा असेल तर बिंदास काढा, मी कुठं नाही म्हणतोय. पण उगाच एका निष्पाप पोराला अडकू नका ह्याच्यात. तू मला माझं काम शिकवू नको. मी कायद्यानं चालते, कुणावर राग काढत नाहीये. खरंच मी इथं अन्यायाच्या आणि अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात ऍक्शन घ्यायला आली. मग तो तर माझ्यावर बी झाला वाघमारे मॅडम, ते बी तुम्ही ऍक्शन घेतल्यामुळे. तुझ्यासारख्या गाव गुंडांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही मी. कुणाचा बाप जरी आला ना तरी मी माझी ड्युटी करणं थांबवणार नाही. तुम्ही ना लई बदललाय बघा वाघमारे मॅडम. नाही म्हणजे आधी सारखं सॉरी बोलत नाही आणि घाबरत तर कशालाच नाही. कायदा पाळते ना मी, म्हणून कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. बघितलं का, हॅलो माझा पाय गुण लयच भारी आहे रे. दोन बिछडे अशी एकत्र आल्यात, ते बी माझ्यामुळं. मग पप्पू शेठ, आपण इथून बाहेर पडायचं का इथंच राहायचं? ए अरे काही येडा बेडा झाला काय? आजच्या आजच बाहेर निघलं पाहिजे. मी नाही राहणार इथं. तू काय त्याचा वकील आहेस त्याची बाजू घेऊन बोलायला? जा जाऊन वकिलाला घेऊन ये. जे होईल ते कायद्यानंच होईल. अहो आपला वायदाच आपला कायदा आहे वाघमारे मॅडम. ते बाहेर, इथं नाही. चल निघ. हे बघा, शांत व्हा तुम्ही. मी तर फक्त पप्प्यासाठी आलो. हो खरंच चांगला मुलगा आहे तो. त्याच्या अंगावर जर केस पडली ना तर अख्खा आयुष्य बर्बाद होईल त्याचं. आम्ही तक्रार नोंद करून घेतली. अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी या आरोपाखाली तक्रार नोंद केली. आता गुन्हा केलाय म्हणजे शिक्षा तर होणारच. पण खरंच चांगला मुलगा आहे तो. तुम्ही तर आधीपासून ओळखता ना त्याला. तुझं लई झालं आता. मला माझं काम शिकवू नकोस. तुझ्यासारख्या गुंडांना रोखायलाच आले मी. अच्छा, माझ्यासाठी आलाय तुम्ही इथं?
मिशन सत्या, बरोबर ना? मी घेतो. शेवटी गुन्हेगारच आहेस, गुन्हेगाराचीच बाजू घ्यायला आलंस ना. कधी तर समोरच्या माणसाची बी बाजू ऐकून घ्यायचं. प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहे असा गैरसमज करून घेतला तर कसं होईल? हे बघा मॅडम, माझी तुम्हाला फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही फक्त एकदा पप्पू शेठची काय बाजू आहे ते ऐकून घ्यावी. काय बाजू ऐकून घ्यायची? अपहरण केल्याची तक्रार आहे. मजुरांना बंदी बनवून ठेवलं होतं त्यानं केलेल्या चुकीबद्दल आम्ही त्याला शिक्षा देणार. हाच तुमचा ना हाच प्रॉब्लेम आहे. समोरच्या माणसाची बाजू ऐकून न घेता त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता तुम्ही. हे बाकी सगळं बेस्ट आहे तुमचं, पण तुमचा ह्यो स्वभाव आवडत नाही मला. तुला आवडण्याचा आणि न आवडण्याचा संबंध काय आहे रे? उगाच त्याच्या बाजूनं बोलायचं म्हणून स्वतःच्या मनातली आडी नको बोलून दाखवूस. निघ इथून. कायदा मोडणाऱ्या लोकांना मी माझ्या समोर उभं पण करत नाही. मंजूताई, बलमा, हा, एखादा चांगला वकील बघ आणि पप्प्याची जामीन करून घे. हो. नाही कसं आहे, काही लोकांना वाटतं की कायदा फक्त त्यांनाच कळतो. खरंय, मग आपण पण कायद्यानंच वागलं पाहिजे ना त्यांच्याशी. बरोबर. आणि आज सुटलं पाहिजे पप्प्या. हो. आपला वायदाच आपला कायदा आहे हे कळलं पाहिजे काही लोकांना.